पाऊस थांबलाय, कडकडीत उन्हामध्ये मी उभा आहे असं वाटलं आहे की वसईचं जनजीवन पूर्वपदावर आलंय, परंतु तसं नाही। पाऊस थांबून 30 तास झालेले आहेत, परंतु आजही अनेकांच्या घरात आणि दारात पाणी आहे। मी सध्या उभा आहे वसईच्या जो अंबाडी रोड परिसर आहे त्याच्या सी कॉलनी परिसरात। आपण जर पाहिलं तर अजूनही पाऊस थांबलाय, 30 तास झालेत, पाणी काही जायचं नाव घेत नाही। वसई विरारमध्ये पहिल्यांदा या इकडच्या घरांमध्ये 5-5 फूट इतकं पाणी साठलं होतं। ही झाली एका परिसराची परिस्थिती। अशीच परिस्थिती विशालनगर आहे, दीनदयाल नगर आहे, कृष्णा टाउनशिप, गोकुळ अंगण अशा सर्वच भागामध्ये पाणी, सी कॉलनीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं। अनेक लोकांनी स्थलांतर केलं, कोणी आपल्या नातेवाईकांकडे गेलं, परंतु ज्यांना काही सहाराच नाही। आज किती करोडो लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे। आपण इकडे काही लोक आहेत, त्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। सर, काय सांगाल, काय तुमचं नुकसान झालेलं आहे? शहरामध्ये काय परिस्थिती आहे सध्या? सर, इधर सैटरडे जो रात से जो बारिश चालू है, तो उसके बाद बारिश बंद होने के बाद भी ये लोग ने फिर जो इधर पानी भरा है वो भरा ही, और लाइट बिल्कुल भी नहीं है। दूसरे इलाके में एटलीस्ट 1-2 घंटा भी आया तो उसका इन्वर्टर थोड़ा बहुत भी चार्ज हो गया, इधर तो वो भी सिस्टम नहीं है। घर के अंदर लोग गाड़ी शटल, देखो शटल की हालत क्या करके गया गाड़ी वाले लोग, जो इतने रश से गाड़ी चला रहे पानी के अंदर, कुछ सुविधा दिया ही नहीं है। क्या बताना चाहिए कि हर साल दर वर्षी अशा प्रकारची अवस्था होते हैं? हर साल से इस साल और पानी ज़्यादा भरा है और सब बिगड़ी है, सबको नुकसान भी हुआ है इस एरिया में। सबके किसी के शटर टूट गए हैं, किसी के अंदर पानी घुस गया, उससे सामान वगैरह का भी नुकसान हुआ, और ग्राउंड फ्लोर वालों को भी जितना है उन सबका भी नुकसान हुआ है इस कारण। सर, क्या बताना चाहेंगे, आपके घर में कितना पानी था, क्या क्या चीज़ों का नुकसान हुआ है? हमारा घर पे 3 फुट के ऊपर पानी आ गया था। हमारा फ्रिज ख़राब हो गया, फिर पूरा फर्नीचर ख़राब हो गया, नीचे किचन कबर्ड सब खराब हो गया है। अभी हम चेक करेगा तो मालूम पड़ेगा और क्या क्या गया अंदर। म्हणजे लोकांचं म्हणजे लाखो करोड रुपयाचं नुकसान झालं तर म्हटलं तर चुकीचं राहतं। आता माझ्या मागे बघितलं तर 11 नंबरचा शांतिप्रिया बंगला आहे। या बंगल्याच्या, ठीक आहे, बंगल्यामध्ये कोण सध्या राहत नाही, परंतु आपण बघू शकतो की अशीच अवस्था प्रत्येकाची होती। खूप साऱ्या घरांमध्ये पाणी गेलेलं, लोकांचे हाल बेहाल आहेत। पाणी असल्यामुळे इथे लाईट नाही आहे, लोकांचे हाल मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत आणि अशीच अवस्था ही संपूर्ण शहरामध्ये आहेत। त्यामुळे लोक आता विनंती करतात की लवकरात लवकर हे पाणी ओसरू दे आणि पुन्हा एकदा आम्हाला आमचं जनजीवन पूर्वपदावर येऊ दे। HP लाईव्हसाठी प्रवीण नलावडे, वसई।